नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेत भरपूर अशा महिला आहेत की या योजनेमध्ये बसत नाही, या योजनेमध्ये अपात्र आहेत. अशा महिलांना पैसे मिळणार नाही. अशा लाडकी बहीण आहेत ज्यांना हप्ता मिळणार नाही. आता त्या महिला कोणत्या कोणत्या आहेत, त्या लाडकी बहीण कोणत्या कोणत्या आहेत, तर या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता, या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीत. तर अशा कोणत्या कोणत्या महिला आहे ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही ते समजून घेऊया. तर पहिलं आहे जे आधार कार्डवर 21 पेक्षा कमी वय असेल, कोणतीही लाडकी बहीण असू द्या, 21 वयापेक्षा कमी वय असेल आणि 65 पेक्षा जास्त वय असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही. तर आधार कार्डवरती चेक करा महिलेचं वय किती आहे. 21 पेक्षा कमी असेल किंवा 65 पेक्षा जास्त असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही. दुसरं आहे इन्कम टॅक्स रिटर्न. कुटुंबामधील म्हणजे लक्षात ठेवा, तर कुटुंब म्हणजे काय, तर राशन कार्ड. जे राशन कार्ड आहे कुटुंबाचं, राशन कार्डमध्ये जो व्यक्ती ITR भरत असेल, तुमच्या कुटुंबामधील एखादा व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलाला हप्ता मिळणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तिसरं काय आहे बघा, वार्षिक कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना हप्ता मिळणार नाही. जर तुमच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. पुढे जर पाहिलं तर इथे पहा, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर त्या अपात्र ठरतील, त्यांना हप्ता मिळणार नाही. ट्रॅक्टर वगळून म्हणजेच ट्रॅक्टर सोडून कोणतीही 4 चाकी वाहन असेल म्हणजेच कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही. तर त्यानंतर पहा, संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच तहसीलमधील दुसऱ्या काही योजना असेल तर त्या योजनेअंतर्गत तुम्हाला जर 1500 रुपयेपेक्षा जास्त रुपये मिळत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही. पुढचं आहे PM किसान आणि नमो शेतकरी. जी काही योजना आहे PM किसान किंवा नमो शेतकरी योजना, त्या महिलांना हप्ता मिळतो, शेतकऱ्यांना हप्ता मिळतो, म्हणून त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये येतील. त्यांना फक्त 500 मिळतील कारण त्यांना योजनेअंतर्गत बाकीचे पैसे मिळतात, म्हणून त्यांना जो काही फरक आहे ते फक्त 500 रुपये फरक त्यांना मिळतील. आणि आता सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे एकाच कुटुंबातील अनेक महिला, म्हणजेच यामध्ये फक्त 2 महिलांना लाभ मिळणार आहे. एक कुटुंब म्हणजे एक राशन कार्ड, एक राशन कार्डमधल्या 2 महिलांना लाभ मिळणार. आणि तो लाभ कसा मिळेल तर पहा, एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित पाहिजे तरच लाभ मिळेल. जर त्या कुटुंबात अविवाहित महिला नसेल तर एकच विवाहित महिलेला लाभ मिळेल. तर इथे पहा, अविवाहित महिला नसेल तर फक्त एकाच विवाहित महिलेला लाभ मिळेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. भरपूर जणांना हे कन्फ्यूज होतो. एका घरातील 2च महिलांना लाभ मिळतो आणि त्यातही एक विवाहित आणि एक अविवाहित. जर त्या घरामध्ये अविवाहित महिला नसेल तर फक्त एकच विवाहित महिलेला लाभ मिळतो. ही सर्व माहिती 2024चा लाडकी बहीण योजनेचा जो GR आहे त्यात दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा GR आहे, त्यामध्ये ही सर्व माहिती उपलब्ध आहे. सर्व लाडक्या बहिणींना ही महत्त्वाची माहिती शेअर करा.